पंचांगानुसार वर्षातून एकदा महाशिवरात्री आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जातो। शिवरात्री प्रत्येक महिन्यात येत असली तरी 1 सप्टेंबर 2024 रोजी येणाऱ्या मासिक शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे, कारण श्रावण मासात ही शिवरात्री येत आहे। या दिवशी व्रत करत विधीनुसार महादेवाची पूजा केली जाते। या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने खूप लाभ होतो। चला जाणून घेऊया श्रावणात शिवरात्रीचे व्रत कसे करावे। मासिक शिवरात्री व्रताचे महत्त्व। हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे। हे व्रत महादेव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी समर्पित आहे। धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी हे व्रत पूर्ण भक्ती आणि समर्पण भावनेने करतो त्याला शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने सर्व सांसारिक सुख, संपत्ती, समृद्धी प्राप्त होते। ज्या अविवाहित महिला किंवा पुरुषांना लग्नासाठी मानसारखा जोडीदार हवा असतो त्यांच्यासाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे। या शुभ दिवशी देवी पार्वतीला शृंगारेचे साहित्य आणि शिवाला वस्त्र अर्पण केल्याने विशेष लाभ होतो। असे करा मासिक शिवरात्री व्रतविधी। श्रावण शिवरात्री व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। यानंतर विधीनुसार महादेवाची पूजा करावी। यानंतर व्रताचा संकल्प करा। शिवलिंगावर पंचामृत अर्पण करा। महादेवाची आराधना करताना मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। दिवसभर व्रत करा, यात फक्त फळ खावे। प्रदोष काळात पुन्हा भगवान शिवची पूजा करा आणि यावेळी शिवरात्रीची कथा वाचा किंवा ऐका। त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण करा। व्रत काळात काय खावे? श्रावण शिवरात्री व्रतादरम्यान तुम्ही फळे खाऊ शकता, पण अन्नाचे सेवन अजिबात करू नये। या दिवशी मिठाचे सेवन देखील वर्ज्य आहे। मिठाशिवाय व्रत करू शकत नसाल तर तुम्ही सेंधव मीठ वापरू शकता। या व्रतादरम्यान दूध आणि दही खाणे टाळावे।